सियाराम. तुमचे मित्र बांधव तर पाहूया वेदांत कोटकरचा आणि पाहूया आहे तिथं पोलीस वगैरे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. नमस्कार मंडळी, तर आजच्या व्लॉग मध्ये तुमचं आणि सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्लॉग मध्ये मी जाणार आहे नाईट आउट मारायला शिवाजी पार्क. रेडी झालेले आहेत आणि आमची पोरं तयार झालेली आहेत आणि आम्ही थेट जातो शिवाजी पार्क मध्ये. यो डिलीट. तर गाईज आम्ही आता आलो गेटवर. हे बघू शकता, गेटवर आलो आम्ही. आता आम्ही टॅक्सी पकडणार आहोत इथून. बघूया दिसतोय काय? नाही ओला कर राहुल, ओला कर. ओला मी काय भाऊ कामाला नसतो. तर गाईज आता आम्ही टॅक्सी पकडणार आहोत. बघूया आता किती भाडं होते टॅक्सीचं, किती नाही. आणि आमच्याकडे पैसे तर नाहीच आहेत. स्पॉन्सर इथे आहे, हे बघा. हॅलो, हे आमचा स्पॉन्सर आहे. तर आम्हाला ओला नाही, मैत्रिणीकडे बोलतोय तो सध्या. चला आता तुम्हाला डायरेक्ट टॅक्सी मध्ये आम्ही भेटू. तर गाईज बघू शकता, आता आम्ही बसलो आहोत टॅक्सी मध्ये. आम्ही 6 जण बसलो आणि 4 लोकांनाच परवानगी होती आतमध्ये बसायची. तरी पण आम्ही बता दो हम प्रयागराज से हैं. प्रयागराज से ये बिलोंग करते हे लोग. तर आता आम्ही जात आहोत सीधा शिवाजी पार्कला. आम्ही 6 लोक बसलोत पाठीमागे आणि 150 रुपयामध्ये मानलेले आहेत काका. थँक्यू काका, थँक्यू. तर चला आता आम्ही प्रेम से बोलो जय सियाराम. खाना हो गया क्या आपका? अभी तक खाना खाएंगे. अभी खाना खाएंगे आप? जी जी, वर्ली जाके. वर्ली, आप वर्ली में रहते हो? जी नहीं, हम रहते हैं शांतीनगर में. बघू शकता आम्ही दादर प्लाझा मध्ये आलेलो आहोत, दादर प्लाझाला. तर आता इथून आम्ही लेफ्ट मारून, लेफ्ट ना राईट, लेफ्ट मार्के राईट मारून आम्ही सीधा आता आम्ही जाऊ शिवाजी पार्क. गाईज तुम्ही जरा समजू शकता, आता एवढ्या दिवस मी आपला हिंदीमध्ये व्लॉग करत होतो, तर आज मी मराठीमध्ये व्लॉग करतोय सध्या. ते माझे मित्र बोलतात की मराठीमध्ये व्लॉग कर आजचा वगैरे, तर तेव्हा मी आज मराठीमध्ये व्लॉग करतोय. तर तुम्ही समजून घ्या थोडं. आणि गाईज बघा, आतुरतेने वाट पाहता शिवाजी पार्कची. असं पण आम्ही मराठीत आहोत, कोली बांधव आहोत. बरोबर ना बाबा? आता सांग डोलीवर चाललो. ह्याचं नाव प्रदीप नारवाल आहे. काका खूप फास्ट चालवत आहेत. काका जरा स्लो चालवा, कारण की ऍक्सिडेंट वगैरे झालं तर पाठी मुलं आहेत छोटी छोटी. रोशनच्या बड्डेला जावंच आहे. आमचं करिअर आहे थोडस. ते माझ्या मित्राचा बर्थडे आहे, तर तो मित्र बोलते माझ्या मित्राचा बर्थडे पण आहे, जरा सावकाश चालवण्यात. तर त्याच्या बर्थडे यायच्या अगोदर मीच मरून जाईन बोलते वगैरे असं बोलतोय तो. तर काका जरा सावकाश चालवा, नाही तर आम्ही जाऊ वरती. आठ होती. तर आमचे मोर होईल. देवा देवा श्री गणेश, देवा श्री गणेश, ज्वाला से बिकती है, आंखों में दिखती है, रत्न है. अलग करो, फेमस होने के लिए कुछ अलग करो, तब समझ में आएगा. बरोबर आहे काका, तुमचं बरोबर आहे काका. ब्लॉग मध्ये काकांना पण घेतलेले आहे. काकांना ब्लॉग मध्ये घेऊन ते काहीतरी 50,000 रुपये कमी करणार आमच्यासाठी. बिलकुल बिलकुल. आधी ते फुटाण प्रदीप नारवाल. तर काका कमी करणार की नाही पैसे तुम्ही? हे खाली बाबा करणार ना काका? तर काका आम्हाला आमची बात मानलेली काकाने, ते 50 रुपये कमी करणार आहेत. ते 150 बोलले, ते 100 रुपये घेणार आहेत. तर काका भडकलेत पूर्ण, सनातनी बनलेत काका. राहुल तिवारी. काका पण राहुल, काकाचं नाव राहुल आहे आणि माझं पण नाव राहुलच आहे. ब्लॉग अमरच्या मशीना इक्वल आहे अंडर सी. तर गाईज बघू शकता, आता आम्ही शिवाजी पार्कच्या मेन टॉपला आलेलो आहोत आम्ही. आता आम्ही उतरू, पुढे जाऊन जरा काका थांबवणार आहेत, तिथं आम्ही उतरू आणि शिवाजी पार्कला आलेलो आहोत. हे मित्र बांधव. तर काकाने आम्हाला 100 रुपये मध्ये पोहोचवलेलं आहे. वडाला वरनं ते आम्हाला शिवाजी पार्क मध्ये 100 रुपये नाईट आउटला. ते पण नाईट आउटला चार्ज जास्त असतं, पण आम्हाला मित्रासारखे आम्हाला काका भेटलेत, ते आम्हाला 100 रुपये मध्ये आम्हाला एवढं काय ते पोचून दिलेलं आहे आम्हाला. तर काकाला तुम्हाला दाखवतो. काका हे बघा काका. तर आता जाऊ आम्ही डायरेक्ट मेन पॉइंटला, व्ह्यू वगैरे बघायला नाईट आउटचं. तर इथं ब्लॉगर लोक वगैरे येतात, क्रिएटर लोक वगैरे येतात. तर ते पण तुम्हाला दाखवू. जर आम्हाला भेटले तर आम्ही ते पण तुम्हाला दाखवू. तर तुम्ही लास्ट मिनिटमध्ये ब्लॉगमध्ये राहा.
तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल आणि नाईट आऊटचं व्ह्यू वगैरे तुम्हाला सगळं बघायला भेटणार शिवाजी पार्कचं. चला तर आमचे पैसे वगैरे देऊन झालेले आहेत. हे बघा ते काका मगापासून सनातन धर्मामध्ये सदमे झालेले आहेत. ते मगापासून जय श्रीराम जय श्रीराम बोलतात. आता मी जाऊ डायरेक्ट शिवाजी पार्क. तर बघू शकता आमचे मित्र बांधव फुल एन्जॉय करत आहेत. बघू शकता हे कबड्डी प्रेमी कुठे पण कबड्डी खेळतात. ते बघा हा आदित्य हरवाल. ह्यांना कबड्डी खेळायचं माहित नाही. वेदान वैद्य. वेदांत वैद्य. हा कबड्डी मध्ये फॉलिंग चालवतो. लायकी असेल तर ये माझ्या समोर. आणि मी ओ हो माझा काहीतरी वेदांत भाई ऑन फायर. या ब्लॉग नंतर वेदांत तू जाम फेमस होणार. तर गाईज बघू शकता आता एक पाठीमागे एक मुलगा गेला बाईकवर. तो बोलत होता समोर पोलीस वगैरे आहेत. तर आम्हाला अलर्ट केले त्या लोकांनी. तरी पण आम्ही चाललो बघूया पोलीस लोक काय बोलतात आणि काय नाही. तर तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवतो. जर ते नाहीतर मी मध्ये जर ब्लॉग कट वगैरे केला तर तुम्ही बोलणार शिवाजी पार्कचं वगैरे दाखवणार होते ते काय झालं वगैरे. तर तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवतो. इथं पोलीस वगैरे आहेत तिथं पोलीस वगैरे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पोलीस आहेत तिथं. बघूया काय बोलतात. हा मित्र गेलाय माझ्या पुढे. बघूया त्याला काय बोलतात. पोलिसांनी हाकललंय. काय झालं काय झालं काय झालं काय बोलले सर. तुम्ही बघू शकता आम्हाला तिथून पोलीस लोक हाकलून दिले आहे. तरी पण आम्ही आता दुसरे पॉईंट शोधत जात आहोत. आम्ही मेन पॉईंट जात आहोत चैतन्य भूमी साईडला. अरे पायसाट कळ झाला ना. वेदान वैद्य. तो देखो बस राहुल. मी पोलिसांकडून वाचून एवढं सुद्धा आलेलो होतो. आम्ही बीचवर आहोत सध्या. आता हा फोटो काढायला सांगतोय आम्हाला. एक तर माझ्याकडे चार्जिंग नाही आणि हा फोटो काढायला सांगतोय. तर आम्ही बघू शकतो आता फायनली आम्ही बीचवर आलेलो आहोत. एवढं काही सगळं कितीतरी चाललो आम्ही. 1 किलोमीटर तरी चाललो असतो आम्ही. मेन पॉइंट तिथे आहे तुम्हाला दाखवतो मेन पॉइंट. हे इथं कुणीतरी भक्ती केलेली आहे. हे बघा ही नारळ वगैरे हे खायचं नसतं नारळ. तर हे भूत वगैरे आपल्या अंगात वगैरे घुसतात असं आहे अंधश्रद्धा आहे ती. घंट्याची सध्या- याला मानत नाही बाबा. अरे घे राहुल याला काय आम्ही मानत नाही. याला असं तोडू फुटबॉल सारखा. चल पण तू आता नको. नको आता पार्टी येईल माझ्या घंट्यात गेलं. तर चला भाई आता आम्ही थोडं एन्जॉय करतो. तुम्हाला दाखवतो. बघ करतात ती कसले डील करतात बघ. त्याच्यात येस बघ करतात असा असा बघ करतात असा असं करतात. हा म्हणजे ते एस कोण आहे ती. अरे ती सायली होती ना भडवी. सोडून गेली का तुला. अरे ते ती ब्लॉग नको घेऊ. अरे एवढं बघेल. सायली काय? घे बघ वर बघ. हा. हे खंड्या पक्षी आहे. मी जाऊ द्या पाठी. मित्राला कॉल आलाय मम्मीचं. ते बोलते कधी येणार वगैरे काळजी करत असेल. हा गाईज खूप म्हणजे फोटोचे खूप शौकीन आहे. मला नुसता फोटो काढायला सांगतोय. तर याचा एक फोटो काढतो तुम्हाला मी नंतरला अर्धा क्लिप दाखवतो. आणि ह्याला एक प्रेमाचं वेड लागलेलं आहे. प्रेमामध्ये पागल झालेला आहे. तर याचं काय ते एस वरून कोणतरी गर्लफ्रेंड आहे याची. तर मगापासून एस काढतोय. हे बघा तेच नाही बघा ते रुपीज आहे. रुपीज नाही भाऊ ते एस आहे. ते पैसे आहेत. असं भाई आम्ही आता चप्पल काढतोय कबड्डी खेळायला. आम्ही कबड्डी खेळणार आहोत. माझ्या पंची काढली इथे. तुझे नाही जाऊ दे बघा. माझ्या पंची काढली. कबड्डी खेळणार आहोत आम्ही भाई. अरे उच फालतू की तर नाही. सध्या आता आम्ही खाली पिच पाडतोय कबड्डीचं. तिथं आम्ही कबड्डी खेळणार आहोत. तुला मला दाखवतो मी कबड्डी खेळताना. कबड्डीचा पिच चालू आहे इथं बनवणार. हा मित्र माझा कबड्डीची फक्त पूर्ण ड्रेसिंग मारून आलाय. आणि आम्हाला बोलतोय की काय ड्रेसिंग वगैरे मारली नाही वगैरे. बस एवढी बस झाली बाबा. आम्हाला फसवतोय. बोलते कबड्डी नाही खेळायचंय आणि इथे येऊन आम्हाला बोलतोय कबड्डी खेळायचंय म्हणून. यांनी जर अगोदरच बोललं असतं तर आम्ही पण हाफ पॅन्ट घालून आलो असतो. अरे हे माझ्याकडे वेळ टाक ना. बघ ही. अजून त्यांची तयारी चालू आहे. चालू झालं. तर पाहूया वेदांत कोटकर हँड टच करायचा प्रयत्न वेदांत कोटकरचा. आणि पाहूया
लागलं नाही तू हे आउट आहे त्याच्या हाताला लागलंय काहीतरी. मी पण जाणार आहे कबड्डी खेळायला. पाहूया वेदांत कोटकर डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात पाहूया. तर गाईज आमचा आता कबड्डी खेळून झालेला आहे. खूप घामाघूम झालो आम्ही कबड्डी खेळून वगैरे. माती वगैरे लागली बीचची आम्हाला. पूर्ण हे झाले. तर आता आम्ही चाललो सीधा आता फाय गार्डनला नाईट आउट पूर्ण करायला पूर्ण. तर आम्ही आता जाऊया बघाय. जहांगीत माती किती लावल्या? काय बोलतो जहांगीत माती. आता आम्ही आलो दादर प्लाझाला आणि आता इकडची आम्ही जातो फाय गार्डनला. तर बघू शकता इथं आता एक पण तुम्हाला गाडी दिसणार नाही. इथं एक दोन अशा गाड्या दिसतील तुम्हाला. पण सकाळी जेव्हा इथं तुम्ही बघाल ना ट्रॅफिक लागलेली असते किती तर तुम्ही हैराण व्हाल. आता बघू शकता तुम्ही ह्या एवढ्याच गाड्या इथून जातात. सकाळी खूप इथं ट्रॅफिक असते. खूप गाड्या असतात इथं. आणि इथं बघू शकता तुम्ही हे दुकानदार वगैरे इथं झोपलेले आहेत. ते बघा हे त्यांचं हे आहे आपलं सामान वगैरे आहे. इथे टॅक्सी लागलेली आहे. इथे बस लागतात. अँटोपिल वडाला स्टेशन बरकत अली किंवा इतर कुठे कुर्ला वगैरे ते इथे बस लागतात. इथे प्लाझा आहे. इथे बस स्टँड आणि हे आपले बांधव आहेत मित्र बांधव. तर ह्याचं डोकं पण फुटलेलं आहे तिथं कबड्डी खेळताना. आणि माझं पण इथं हनवटी पण सुजली. हनवटी इथं ह्याचं डोकं भेटलंय माझ्या. तर चला आता तुम्हाला मी भेटतो फाय गार्डनला. हे लोक जिम करणार आहेत आणि मी तिथं बसतो थोडा आराम करतो. पाणी वगैरे कुठं भेटलं असतं ना. इथे एक पण हॉटेल नाही चालू आहे. सगळे हॉटेल बंद आहेत. फायनली गाईज आम्ही आता फाय गार्डनला आलेलो आहोत आणि इथं जरा रेस्ट करतो आम्ही. खूप दमलोय. पाय दुखतात. आम्ही शिवाजी पार्क जवळ तिकडून आलो आम्ही चालत आणि आता इथं बसलो आम्ही. हे बघा दोस्त लोक बसले तिथं. तर थोडा रेस्ट करतो आम्ही आणि नंतर तुम्हाला सगळं दाखवतो काही. ऊसाचा ज्यूस पितो मी. मशीन तर नाही माझ्याकडे बाबा. दातान चावते थोडासा. आता हे लोक जिम करत आहेत. आम्ही फाय गार्डनला आलो जिम करायला. हा भाई जिम करतोय. हे पण भाई जिम करतायत. हे बघा ओ भाई साहब इसका जिम देखो. अरे व्हिडिओ कर. कडक 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 कडक. बस खाली एक नंबर. ओहो सपोर्टर देखा सपोर्टर एक नंबर आहे भाऊ. बॉडी झाली का दाखव जरा बॉडी. अरे चला आता आपला हा भाऊ एक नंबर लावला. अरे इथे जिम नाही. ही जीव जाईल इथं. असं जिम चालू आहे इथे. जीवावर आलंय. आधी माणूस घे. अरे नाही जमया म्हणा. तर गाईज आता तुम्ही बघू शकता आमची फिटनेस वगैरे करून झालेली आहे मित्रांची. कबड्डी खेळून वगैरे झालेलं आहे या लोकांचं. आता हे लोक कंटाळलेत खूप बोलतात झोप येते वगैरे. तर आता आम्ही हा ब्लॉग इथंच आम्ही संपवतो आणि आम्ही चाललो आता घरी. मला पण खूप झोप आलेली आहे सध्या. आता आम्ही चालतच जातो. बस वगैरे काय आता आहेच नाही. तर आम्हाला टॅक्सी वगैरे काय भेटत नाही. हा मित्र काय सांगत आहे. तू सांग. मी नाही काय बोलणार आहे. हाच बोलेन. तर गाईज बघा रात्रीचे किती वाजले. रात्रीचे 4 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही आता निघालो घरी. बस वगैरे कायच नाही तर आता मी हा ब्लॉग इथंच संपवतो. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग पसंत आला असेल ना तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब आठवणीने करा. कारण की मराठी ब्लॉगर आहे सर. सध्या तुम्ही सपोर्ट करा मराठी ब्लॉगरला आणि मराठी ब्लॉगरला पुढे घेऊन जावा. आम्हाला पण सपोर्ट करा. आम्ही पण पुढे जाऊ आणि तुमचं प्रेम ठेवा आमच्यावर. चला तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. बाय बाय.